नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये आपण राजकीय विषय जास्त करून आपल्या माध्यमावर मांडत असतो, परंतु काही जे आपला वाचक वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहे, त्यातून आपल्याला मागणी आली की तुम्ही बैलगाडा शर्यत तसेच श्वान शर्यत या गोष्टीकडे सुद्धा गावगाड्यातील ज्या शर्यती आहेत, बैलगाडा असेल, श्वान शर्यत असेल, याकडे कुठेतरी तुम्ही पण लक्ष दिलं पाहिजे आणि हे विषय तुम्ही मानदेश प्राईम वरती आणले पाहिजेत। म्हणून आपण श्वान शर्यत प्रेमी आहेत, जे मालक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय राहिलेला आहे, त्या पाठोपाठ या श्वान शर्यत अतिशय चर्चेचा विषय बनत चाललेला आहे आणि बैलगाडी प्रमाणेच या श्वान शर्यतीला जो श्वान प्रेमी आहे तो महत्व देत राहिलेला आहे। तर आपल्या सोबत एक श्वान शर्यत प्रेमी आहे, ज्यांची स्वतःची जे श्वान आहे ते बुलेट ट्रेन म्हणून तिचं नाव पण असं ठेवलंय की बुलेट ट्रेन। मग हे नाव ठेवण्यामागं हेतू काय असेल किंवा यांची ओळख, यांची सांभाळणी कशी असेल, मैदानावर कशा पद्धतीने आपण शर्यतीला आणतो, त्या अगोदर तिला काय काय ट्रीटमेंट केली जाते किंवा कसं म्हणजे तिचं हे राखलं जाते, तिला काय काय गोष्टी पासून लांब ठेवलं जातं, या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करणार आहेत। प्रथमचा मानदेश कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा तुमची ओळख सांगा। माझं नाव अमोल जाधव, गाव पिंगळी खुर्द। हा, बरोबर, म्हणजे मानखटाव मधला। मला सांगा, तुम्ही श्वान शर्यतीकडे का वळला, म्हणजे कसं आवड निर्माण कशी झाली त्यातनं तुमची? आवड म्हणजे आपल्या पहिल्यापासून श्वानाचा नाद आहे ना, भरपूर पहिल्यापासून श्वानाचा नाद आहे तुम्हाला। मग आता ही तुमची जी आहे बुलेट ट्रेन तिचं नाव का ठेवलंय? बुलेट ट्रेन म्हणजे तिला स्टार्ट कमी फिनिश जास्त आहे, काढणीला स्टार्टिंग कमी आहे, फिनिश जास्त आहे। बरं, मला सांगा, तुम्ही आता मैदानावर घेऊन आलाय, ते लेंगऱ्याचं मैदान आहे, मैदानापूर्वी तुम्ही तिची कशी काळजी घेता, काय तिला खाऊ घालता किंवा मैदानावर आणायचे तर अगोदर तुमची कशी तयारी असते? कसं आहे, त्याला मैदानाची आपण तयारी करावी लागते ना, व्यायाम फेर काय काय व्यायाम काय काय करायला? व्यायाम तिला सकाळ 5 करून संध्याकाळ 5 करून व्यायाम असतो, 2 टाइम। आणि खायला वगैरे नॉनव्हेज मध्ये काय काय? चिकन, मटन। पण हे खर्च किती येतो त्याचं सांभाळायला? दिवसाचा एक खर्च काढला तर किती खर्च येतो? खर्च आता कसं आपलं म्हणजे सहजासहजी आपण काढतच नाही असं खर्च। खर्च काढला तर म्हणजे एवढा नसतो खर्च, म्हणजे पण तरी महिना नाही म्हणते 10,000 रुपये खर्च जातोच एका श्वानाला महिन्याला। मला सांगा, तिचं औषध उपचार वगैरे म्हणजे कसं ट्रीट केलं जातं, सगळ्या गोष्टी दैनंदिन उपक्रम तिचा कसा असतोय? ही जी ना, ही बॉडी नॅचरली बॉडी आहे, तिला ना औषध वगैरे असं काहीच नाही, जन्मल्यास ना तिला औषध वगैरे तिला काहीच नाही, म्हणजे नॅचरली बॉडी आहे, खाण्यापिण्यावर फक्त बॉडी आहे तिची, की बाबा औषध देऊन म्हणजे असं काय तिची स्ट्रेचेबल बॉडी बनवली तब्येत असं काय नाही, खाण्यापिण्यावर तिची तब्येत आहे तिची। बरं, बुलेट ट्रेन किती मैदान मारले आतापर्यंत? भरपूर मैदान, आतापर्यंत 7 महिन्यापासून माझी नंबरात आहे। बरं, हो, 7 महिन्यापासून कुठल्या कुठल्या मैदानावर नंबर झाला आणि काय काय बक्षीस पटकावले? पळसखेल मध्ये तिथं त्याची प्रथम विजेता आहे, 1 नंबर गेलाय। त्याच्यानंतर वरकुड मलवडे तिसरा गेलाय, आणि असं भरपूर नंबर आहेत, पण लक्षात नाही माझ्या, नंबरात आहे प्रत्येक ठिकाणी, नंबरात आहेत माझी, पहिल्या 10 मध्ये यायचं। बरं, आता तुम्ही मैदानावर घेऊन आलाय, तिला जेवण वगैरे दिलंय का, आहार दिलाय का? हो, सकाळी भात आणि थोडं आणि रसा, मटन रसा थोडा। बर, मैदानावर आणण्यापूर्वी काय काय म्हणजे तिला केलं जाते? मी घरून येताना का? हा, घरने येताना काय ना, सकाळी फक्त 2 दिवस व्यायाम थांबवतो आम्ही, मैदान यायचे ना 2 दिवस व्यायाम थांबवायचा आणि मग मैदानावर नाही दिला। व्यायाम मध्ये तुम्ही पवायला हे घालता? हो, पोहणी असते, अजून काय काय? पोहणी आणि व्यायाम फेर, एवढं बाकी नसतं काय, रोजची रोज व्यायाम असते, सकाळ संध्याकाळ 2 टाइम। मला सांगा, हे श्वान शर्यत असेल, हे तुम्ही कसं बघताय? छंद म्हणून बघताय की आवड आहे किंवा याच्यातून काहीतरी उदरनिर्वाह व्हावा म्हणून बघताय? नाही, उदरनिर्वाहासाठी आपला काही नाही, आपल्या नादासाठी आपण श्वान घेतलंय, पळायला
नाद नाद म्हणून बघताय. बर, जे श्वान प्रेमी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हेच की बाबांनो, जर श्वान आपण समजा जर आपला समजा श्वान लहान पाळायचं असेल तर कसं आहे, त्याचं संगोपन जर आपल्याकडून होत असेल तर श्वान पाळावं, हे माझं वैयक्तिक मत आहे. बर, ह्याच्याकडे एक म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन नसून हे एक नाद आहे, नाद म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे असं तुमचं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सांगणं आहे. बरोबर आहे. आता किती वाजता मैदान चालू होणार आहे इथं? काय चिट्या पडते चालूच होईल. किती फेर वगैरे कसं होत्यात काय? कसं जसं श्वान असेल तसं असतं ना, म्हणजे कधी 7व्याला फायनल होतो, कधी 8व्याला फायनल होतो, 7-8 तरी फिक्स आहे. बरं, मला सांगा एवढे फेर पळवून सुद्धा म्हणजे त्या श्वान मध्ये स्टॅमिना राहतो का शेवट? कसं असतं त्याचं म्हणजे आपण जर त्याची व्यवस्थित जर व्यायाम वगैरे रोज वेळेची वेळ दिला ना तर त्या श्वानात स्टॅमिना कंटिन्यू राहू शकतो. आता तुम्ही प्रत्येक मैदानावर जाताय, असे काही श्वान आहेत का जे कायमस्वरूपी नम्रातच राहिलेले आहेत? असं एखाद्या श्वानचं नाव सांगा, किंवा तुम्ही त्या श्वानला मानता असं एखादा श्वान. भरपूर श्वानात तसं म्हणा गेलं ना, भरपूर श्वानात कुठला श्वान आज नंबर करून सांगू शकत नाही. तुम्ही हा निर्णय म्हणजे श्वान पाळण्याचा निर्णय कुणाकडे तर बघून घेतला असेल ना, बाबा यांचं लय पळतोय श्वान, आपण पण आपल्याकडे पण असावा असं? हा, पहिला म्हणजे किरण पवार एक माझा मित्र नटचा, त्याच्याकडं म्हणजे ड्रीमलाईन मध्ये त्याच्याकडं तो म्हणजे जुना व्यक्तिमत्व आहे श्वान क्षेत्रात, त्याच्याकडून मी घेतलं पहिलं. मी त्याच्यामुळे आपल्याला नाद लागला श्वानाचा नाद लागला. श्वान कुठून आणते? महाराष्ट्रातच त्याची उत्पत्ती होते का बाहेर? नाही, पंजाबवरून आणतात, पंजाब आयरेस वरून असं येतात पार्सल श्वान इकडे आपल्याला. कोण काय काय म्हणजे आपले महाराष्ट्रातली बी पैदा करू शकतो. आता इंडियनच आहे. कुठली जात आहे ही? ग्रेहाउंड. हिचा बाप डेव्हिस मिंटर आणि आई विरा. आणि विरा कुठली? विरा याची अनिकेत डुबलांची ती महाराणी एक्सप्रेस लुशी. बर, ती आजी जी तिची लेक विरा आणि तिची लेक आहे बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन नाव का ठेवू वाटलं तुम्हाला? असं ठेवलं आपलं स्पीड आहे, लहानपणापासून स्पीड दिला होता. होय. बर, तर मंडळी श्वान प्रेमी आहेत किंवा श्वान पाळणारे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला. इथं कशा पद्धतीनं या श्वानाला ट्रीट केलं जातं, त्याचा व्यायाम असेल किंवा त्याचं संगोपन असेल, त्याला लहान असतानाच त्याला एक सराव लावायला लागतो, सराव त्याच्याकडून करून घेतला जातो तरच ते मैदानामध्ये टिकतं. 5, 7, 8 जसं श्वानांची संख्या असेल शर्यतीमध्ये तशा फेऱ्या होतात आणि त्या 7, 8, 10 फेऱ्या करून नंतर त्यातून नंबर निवडला जातो. म्हणजे खूप मेहनत करावी लागते श्वानाला. तसेच श्वानाची काळजी सुद्धा मालकांना घ्यावी लागते. मैदानाच्या अगोदर येण्या अगोदरची काळजी असेल किंवा घरून येताना जी काळजी असेल ती घ्यावी लागते. तर मंडळी, या श्वान प्रेमींना तुम्हाला आणखी काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमचे प्रश्न मांडा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.